श्री स्वामी चरित्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय 21. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 21 आणि शेवटचा अध्याय याबद्दल जाणून घेणार आहोत. पुढील अध्यायास प्रारंभ करताना ग्रंथकार म्हणतात, ज्याप्रमाणे एखाद्या देवालयाची निर्मिती होत असताना प्रथम चौक आणि बैठका आदींची सिद्धता केली जाते आणि अखेरीस कळसाची बांधणी केली जाते, तेव्हाच त्या देवालयाला खऱ्या अर्थाने पूर्णत्व प्राप्त होते. त्याप्रमाणेच या चरित्र ग्रंथाचा कळसाध्याय लिहिल्याशिवाय हे श्री स्वामी चरित्र सारामृत पूर्णत्वास जाणार नाही. त्यामुळे ग्रंथकार या शेवटच्या अध्यायाचे कथन भक्तजनांसाठी करत आहेत आणि श्री स्वामी चरित्र सारामृत कथन पूर्णत्वास नेण्यासाठी श्री स्वामींचरणी प्रार्थना करीत आहेत. आता आपला मानवी अवतार संपवावा असे मनात आणून श्री स्वामींनी शके 1800 पूर्ण बहुधान्य संवत्सर मास चैत्र कृष्ण पक्ष त्रयोदशीस मंगळवारी आणि चतुर्थ प्रहराच्या अवसरी चित्त एकाग्र करून आपले निर्वाण साधले आणि निजरूपी निमग्न झाले. ब्रह्मरंध्राला छेदून हृदयामधून आत्मज्योत निघून ती अवकाशात विलीन झाली. जवळ असलेल्या सेवेकऱ्यांना अपार दुःख झाले. ग्रंथकार म्हणतात, सेवेकऱ्यांनी केलेल्या नाना प्रकारच्या शोकाचे वर्णन माझ्याकडून करणे मला फार कठीण जात आहे. जर त्या आक्रोशाचे सविस्तर वर्णन केले तर ह्या ग्रंथाचे लिखाण समुद्राप्रमाणे पसरेल. समाधिस्थ होण्याआधी श्री स्वामींनी अनेक लीला करून जनांस सन्मार्गास लावले. त्यांचे वर्णन या ग्रंथामध्ये ग्रंथकाराने केले आहे. स्वतःविषयी माहिती देताना ग्रंथकार सांगतात की त्यांचा जन्म हा कोकणातील पालशेत या गावी म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यात झाला. नोकरीच्या निमित्ताने त्यांना कोपरलीला यावे लागले. तिथे त्यांचा परिचय शंकरशेठ नावाच्या गृहस्थांशी झाला. शंकरशेठ हे श्री स्वामींचे निस्सीम भक्त होते. शंकरशेठ यांच्या सहवासातच ग्रंथकारांना श्री स्वामींची भक्ती जडली आणि त्यांच्यामुळेच हा श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ लिहिण्याची प्रेरणा मिळाली.